जय महाराष्ट्र. मी बाळासाहेब शिंगाडे, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना शहराध्यक्ष. आज आपण पाहू शकता की पुणे शहराला आणि नगर औरंगाबाद ह्या मार्गाला जोडणारा आज एक मुख्य रस्ता म्हणून हा नगर रोड आहे. हा नगर रोड म्हणजे महाराष्ट्रभर सगळीकडे पसरलेला व सगळीकडे ह्याची चर्चा झाली. विधानसभेत, महानगरपालिकेत सगळीकडे चर्चा झालेली. आणि त्याच्यानंतर आज आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जेव्हा मागणी केली त्याच्यानंतर संपूर्ण BRT काढण्यात आली. त्या मागणीनंतर जे काही रखडलेली BRT होती त्या BRTला आज मुहूर्त लागला. आज दिवसा पोलीस खात्याचे आणि वाहतूक विभागाचे माननीय PI जे अक्षय गोरडे साहेब यांनी दिवसभर भर पावसात उभा राहून त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांनी उभा राहून आज जे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, जो मोठा संकट आहे त्याच्यावरती काम केलंय. आज आपण गोरडे साहेबांशी 2 मिनिटं 2 सेकंद चर्चा करूया की ह्या BRT काढायला किती त्रास झाला आणि त्याच्यामध्ये त्रास होत असताना जे आज त्यांना या संकटाला सामना करावा लागला, किती सामना करावा लागला त्या विषयावर बोलूया. आज आपले विमानतळ पोलीस चौकीचे PI आहेत वाहतूक विभागाचे, त्यांच्याशी चर्चा करूया. आज पाहू शकता तुम्ही की वाहतुकीला किती फरक पडलेला आहे फक्त थोडस काढल्यामुळं. साहेब आम्हाला 1 मिनिट द्या ना. साहेब आम्हाला 1 मिनिट द्या ना फक्त. आज हे जी BRT काढली ह्याला तुम्हाला किती संकटाला सामना करावा लागला आणि किती अधिकाऱ्याची विनवणी करावी लागली की हे BRT काढण्यासाठी तुम्हाला बंदोबस्त किंवा नाही का किती अधिकाऱ्यांच्या सह्या की महानगरपालिकेचा किती त्रास सहन करावा लागला. जे आज तुमच्या मार्गदर्शनाखाली कमीत कमी आज दिवसभर भर पावसात आम्ही पाहतोय की लोक जेव्हा नावं ठेवतात की पोलिस काही काम करत नाही, नुसती पावत्या करतात. तर माझं तर म्हणणं आहे की आज एक अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी भर पावसात उभं राहून काय केलं आज एवढ्या लोकांसाठी जे दिलासा आहे त्याबद्दल साहेब तुम्ही 2 मिनिटं बोला. आमचं एकच पहिल्यापासून म्हणणं होतं की नगर रोडला जे ट्रॅफिक आहे ते पूर्णपणे क्लिअर झालं पाहिजे. लोकांना जे ट्रॅफिक मध्ये थांबून जो वेळ जातो, इंधन जातं, तर त्याची बचत होणं यासाठी आमचा पहिल्यापासून प्रयत्न आहे. आज या अग्निबाजला जे विमाननगर ते अग्निबाद चौक यामध्ये बॉटलनेक होता ते अखेरकास आम्ही काढण्यामध्ये सक्सेस झालेलो आहोत. एक थोड्या वेळामध्ये ट्रॅफिक सुद्धा क्लिअर होईल आणि उद्यापासून लोकांना अजून जास्तीत जास्त लवकर कमी वेळेमध्ये घरी जाता येईल. धन्यवाद साहेब. आज आपण पाहू शकता की साहेबांनी जे कष्ट घेतले आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सर्व पक्षीय प्रत्येक छोट्या कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी जे अर्ज केले त्या अनुषंगाने स्वतः आमदार साहेबांनी व नगरसेवकांनी ह्या विषयाला विधानसभेमध्ये वाचा फोडली आणि त्याच्यानंतर आज आपण पाहू शकता की ह्या एकंदरीत हा BRT निघलाच, जवळजवळ निघला. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे बाबू आगसकर असतील किंवा साईनाथ बाबर असतील शहराध्यक्ष, या विभागाचे विभागाध्यक्ष सुनील भाऊ कदम असतील, यांच्या पाठपुराव्याला आज जे यश आलंय ते सांगावं तेवढं कमी आहे. तरी येणाऱ्या भविष्य काळात पुढचा संपूर्ण BRT निघावा हीच आमची अपेक्षा आहे. आणि ह्या सर्व मागणीला सर्व पत्रकार बांधवांनी जे आम्हाला साथ दिली, जसं आता वडगाव श्री समाचारचे मुख्य संपादक आहेत सुमित शिरसर साहेब, यांनी या गोष्टीला दुजोरा देऊन वारंवार पत्रकार म्हणजे पेपरमध्ये छापून किंवा लाईव्ह करून जे बातम्याला सपोर्ट केला त्यांचाही खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.